पुढची बातमी बघा, मतमोजणी लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाला आता आव्हान मिळतंय। सुप्रीम कोर्टामध्ये आज महत्त्वाची सुनावणी पार पडते। कोर्टाच्या निकालाचं भविष्य सुद्धा असणार आहे, कारण हा निकाल काय लागतो, निकाल कधी लागतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी पुन्हा एकदा माझा सहकारी विजय शिडेकडे जातो। विजय, आज कोर्टामध्ये काय होऊ शकतं आणि कोणकोणत्या मुद्द्यांवरती याचा युक्तिवाद पार पडू शकतो? नक्कीच सिद्ध जर पाहिलं तर 2 डिसेंबर रोजी जे आहे ते संपूर्ण नगर परिषद आणि नगरपालिकेचं मतदान प्रक्रिया पार पाडलेली आहे। मात्र काही ठिकाणी जर पाहिलं तर नगर परिषद आणि नगरपालिकेमध्ये आक्षेप घेण्यात आला होता। त्याच पार्श्वभूमीवरती त्या नगर परिषदेचे जे आहे ते मतदान 20 डिसेंबर रोजी ठेवण्यात आलं होतं आणि त्याचमुळे 20 डिसेंबर रोजी ठेवण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेवरती जे आहे ते 3 तारखेला डिसेंबरला जो आहे तो मतदान झाल्यानंतर आणि निकाल लागल्यानंतर याचा परिणाम जो आहे तो येणाऱ्या निवडणुकीवरती होऊ शकतो। या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोग आणि उच्च न्यायालयाने जे आहे ते या संदर्भात देखील युक्तिवाद केल्याचा पाहायला मिळत होता। संपूर्ण निकाल जो आहे तो एकत्र ठेवण्यात यावा, म्हणजे 21 डिसेंबर रोजी एकत्र निकाल जो आहे तो घोषित करावा असा मागणी जी आहे ती आता न्यायालयाने निवडणूक आयोगाला पत्र देखील दिलं होतं। त्या संदर्भात निवडणूक आयोगाने सुद्धा खुलासा केला होता। दोन्ही मतदान मोजणी जी आहे ती एकाच दिवशी करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। मात्र आता पुन्हा खंडपीठामध्ये जी आहे ती याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि आज 5 डिसेंबर रोजी जे आहे या याचिकेवरती निकाल देखील लागणार आहे। त्यामुळे आता मतदान प्रक्रिया जी आहे ती लांबणीवर पडणार की पुन्हा लवकर होणार या संदर्भात आता थोड्याच वेळामध्ये स्पष्टीकरण देखील होणार आहे, कारण 12 वाजता याचिकेवरती जो आहे तो उच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद केला जाऊ शकतो, कारण याचिकाकर्त्यांनी या संदर्भात याचिका जी आहे त्यामुळे याचिकाकर्त्यांचं म्हणणं नेमकं कोर्ट किती ग्राह्य धरतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।